मुंजीनंतर होता जागरण गोंधळ. काय प्रसन्न होतं सगळं वातावरण घरात की काय सांगू. गुरुजींनी एवढी सुबक देवीची प्रतिकृती म्हणा किंवा देवीचं कुंकाची प्रतिकृती त्या नारळावर काढली होती ना, की बघतच बसावंसं वाटत होतं. छान त्याला हार वेणी घालून जागरण गोंधळाचा चौकट सजला गेला. सत्यनारायणाची पूजा सकाळीच झाली होती. दिवटी पेटवली गेली आणि छान सुरुवात झाली गोंधळाला. छान वातावरणात गोंधळाला सुरुवात झाली आणि ज्या गोष्टींची माहितीही नव्हती त्या अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला समजत गेल्या. त्या गोंधळाच्या त्या माऊलींनी सगळ्या समजवल्या. अभि इथे मस्त तल्लीन झाला होता टाळ वाजवण्यात. जिथे मन शांत होतं आणि आत्मा देवीच्या चरणी नतमस्तक होतो तिथे असतो खरा गोंधळ. गोंधळींनी सांगितलेली आई देवीची महती ऐकून अगदी शहारे येत होते. दिवटी शांत तेवत राहण्यासाठी जसं आपण त्याला तेल घालत राहतो तसंच त्या दिवटीच्या शांत प्रकाशाने आपलं आयुष्यही अगदी शांत आणि प्रकाशमय व्हावं यासाठी आम्ही सगळ्यांनी मनोमन प्रार्थना केली. त्यानंतर आम्ही छोट्या दिवट्या ज्या असतात त्या नाचवल्या. हा काहीतरी खूप वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी. खूप मज्जा आली. मध्ये मध्ये असे छान फोटोजही काढले. मग नंतर नैवेद्य दाखवला. मनोभावे दिशूने आरती केली. अगदी भारावून टाकणारं वातावरण झालं होतं सगळीकडे. आणि याला म्हणतात भार उतरवणे. ग्रहमका दिवशी ज्या सगळ्या देवी देवतांना बोलावून त्यांच्याकडनं हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी विनंती केली होती आणि भार त्यांच्यावर टाकला होता, गोंधळाच्या शेवटी हे असं करून तो सगळा भार देवी देवतांच्या डोक्यावरून उतरवला जातो. त्यानंतर सगळ्यांनी प्रसाद घेऊन आणि छान हसत खेळत गप्पा मारून संपवला तो दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.